हा ब्लाऊज झालाय, पण याची कटिंग पुढे तुम्ही नक्की बघा. खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने आपण हा ब्लाऊज शिवलाय आणि कटिंग एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितली. आता मला व्यवस्थित व्हिडिओ काढता येत नाही कारण फोन माझ्याच हातात आहे. याला ही डिझाईन आली हाताला. एकदम आपण परफेक्ट अशी डिझाईन घेतली. रेडीमेड डिझाईन होती जसं मी तुम्हाला पिसामध्ये दाखवलेलं. आणि हा बॅक साईडचा गळा सुंदर असा ब्लाऊज आला, जसं तुम्ही थंबनेलला पाहिलंय त्यानुसारच हा ब्लाऊज आहे. आणि कटिंग याची कंटिन्यू बघा. तर मी वंदना, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत 40 साईजमध्ये प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग. तर कशा पद्धतीने आपण कटिंग केली पाहिजे हे तुम्हाला मी दाखवते. काठ पदरच्या साडीवरच्या ब्लाऊजची आपल्याला कटिंग करायची. त्याच्यासाठी मी 1 मीटर अस्तर घेतले आणि आपल्याला बाही कटिंग करायची 9.5 इंचाची. त्याच्यामुळं मग 1 मीटरचं अस्तर घ्या, म्हणजे आपल्याला एकदम परफेक्ट असं बसून जाईल. आता कटिंग करताना सगळ्यात अगोदर मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते. जे थंबनेलला आहे त्याच आपला ब्लाऊज पीस. बाहीवर डिझाईन आली आणि कस्टमरने हा बॅक साईडला गळा टाकायला लावलाय. बघू शकता 2 साईडला बाहीवर सेम डिझाईन आली. ह्या पद्धतीने आपण याची कटिंग करणार. आता मी तुम्हाला परफेक्ट कटिंग दाखवते अस्तरवर. तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची घ्यायची. तर कस्टमरला उंची लागते शिवून 14 इंचाची. तर 15 इंचावर आपल्याला एक मार्किंग करायची. तुम्ही उंचीमध्ये बदल करू शकता, कमी जास्त उंचीला घेऊ शकता. 40 इंच आहे तर मग मी 6 इंचाचं शोल्डर टाकणार. गळा आपला जास्त मोठा पण नाही येणार. 6 इंचाचा शोल्डर, 6 इंच किंवा 6.25 इंच आपण मुंड्यासाठी घेतला तरी चालते. आता 40चा चौथा भाग येतो 10 इंच. 10 इंचावर एक आपल्याला मार्किंग करायची. त्याच्यानंतर आपण 2 इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करू शकतो. तर ही लाईन आपल्याला सरळ आखून घ्यायची. काही डाऊट असतील तर कमेंट करा, त्याच्यानुसार आपण नक्की उत्तर देऊ. कारण आता लग्नाचं सीझन चालू आहे, बऱ्याच जणांचे कमेंट आले, त्याचं उत्तर आपल्याला देता येत नाही. पण कटिंगमध्ये जेवढं देता येईल तेवढं आपण देऊ. 1.5 इंच पाठीमागच्या साईडसाठी आपण पॉईंट दिला आणि 1 इंच फ्रंटसाठी, म्हणजे आपल्याला आकार द्यायला एकदम सोपं पडतं. बघू शकता अशा पद्धतीने. आता गळा आपल्याला घ्यायचा आहे 2.25 इंचाचा. तुम्ही 2.5 इंचापर्यंत गळा घेऊ शकतात. आता तुम्हाला गळा कितीचा घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. मी 10 इंचाचा गळा टाकलाय. तसंच वरती 2.25 घेतले तर अर्धा-पाऊण इंच आपल्याला खालच्या साईडला जास्त घ्यायचं आहे. नंतर आकार गळ्याला जसा पाहिजे तसा देऊ शकतात. आता हे माप किती बसते, जवळजवळ 12 इंच. तर आपण खाली किती घ्यायचं आहे, 11.5 इंच. अर्धा इंच फक्त आपण कमी केलंय, बाकी एकदम परफेक्ट असं माप आहे. आता आपण याची करूयात कटिंग. हा झाला आपला पाठीचा भाग रेडी. आता ही जी मी लाईन आखली ही आपली 1 इंचाची आहे. पूर्ण आपण ही उंचीनुसार टाकून घ्यायची लाईन. त्याच्यानंतर आपण पाठीचा भाग उचलायचा आहे आणि ही जी लाईन आहे तिथपासून आपल्याला पूर्ण माप थोडंसं प्रेस करा, म्हणजे अगोदरचे माप आपल्या लक्षात येऊन जाईल. आखून घेतले. आता आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर एकदम परफेक्ट ब्लाऊज कटिंगला येऊन जातो. आणि स्टिचिंग पण किती नवीन असू द्या, सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. हे आखून घेतले. आता आपल्याला गळ्याचं माप टाकताना कुठपासून धरायचं आहे, ह्या लाईनपासून 2.25 इंच. फ्रंट गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. 7 इंचाचा घेतलाय. 7 इंचावर थोडंसं खालच्या साईडला ब्रॉड घ्या, म्हणजे गळा थोडासा छान येतो गोल. म्हणजे आपण 2.25 खाली घेतले तर 2.25-3 पर्यंत घेऊ शकतात, म्हणजे गळा छान येतो. त्याच्यानंतर आपण टक्स पॉईंट घ्यायचा आहे. हा 10.5 इंचावर शिवून 10 इंचावर होऊन जातो. नंतर आपण 4 इंचावर एक पॉईंट द्यायचा. तोच पॉईंट आपल्याला वरच्या पॉईंटला जोडून घ्यायचा. बरोबर, ह्या पॉईंटला आपण जोडून घेतला.
आता जो फ्रंट भाग आहे तर आपल्याला ह्या लाईन पासून इथपर्यंत आपल्याला अर्धा इंच आपल्याला आतमध्ये आलं पाहिजे. आपला हा फ्रंट झाला. कटिंग मध्ये ही साईड येणार. त्याच्यानंतर आपल्याला हा जो चौकोन आहे आपल्याला याच्यामधून याला जोडून घ्यायचं आहे. आकार द्यायचा आहे, थोडासा व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. आता आपण येऊया टक्स पॉईंटकडे. टक्स पॉईंट आपल्याला 2 इंचाचा फिटिंगच्या बाजूने घ्यायचा आहे. 1 इंच आपल्याला हुक ज्या साईडला आपण हुक पट्टे लावतो त्या साईडने घ्यायचा आहे. कंपल्सरी आपल्याला खालच्या बाजूने 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे, जे आपल्या उंचीच्या बाहेर आले 1 इंच. फक्त आपण ह्या 2 पॉईंटसाठी घेतला तरी चालते. आता सगळ्यात अगोदर हे पॉईंट आपण जोडून घेऊ. थोडंसं तिरकं घेतलंय, ही साईड पण मी तिरकी घेतली. म्हणजे जवळजवळ हा टक्स आपला कितीचा झाला? 3 इंचाचा. 3 इंचाचा हा टक्स झाला. म्हणजे चेस्टनुसार तुम्ही टक्स घेऊ शकतात. आता आपण हे जे 1 इंच घेतलं ते 1 इंच आपण ह्या साईडला वाढवलेलं, ही गोष्ट लक्षात घ्या. मग आता जोडताना आपल्याला काय करायचंय? ही तिरकी लाईन इथपर्यंत जोडून घ्यायची. बघू शकतात, तिरकी लाईन इथपर्यंत जोडली. आता हे जे 2 इंच घेतले ते आपल्याला इकडच्या बाजूने घ्यायचंय. 2 इंच घेतले बरोबर. मग आपण ही तिरकी लाईन याला जोडून घेऊ. अर्धा इंच एवढं आपण बाहेर काढल्याच्या नंतर हा पॉईंट याला जोडून घ्यायचा. आलं लक्षात? आता त्याच्यानंतर हा पॉईंट आपल्याला तिरका याला जोडून घ्यायचा आहे. म्हणजे आपली कटिंग जवळजवळ पूर्ण एकदम परफेक्ट अशी होऊन जाईल. मग आपल्याला हा कपडा कशातच कामा येणार नाही, फक्त एवढाच कपडा आपल्याला कामा येतो. अशा पद्धतीने ही कटिंग झाली आपल्या जवळजवळ तयार. 40 साईजमध्ये तुम्ही हे माप टाका, एकदम परफेक्ट असा ब्लाऊज तयार होऊन जातो. आपण आता फ्रंट कट करायचं आहे. किती सोप्या पद्धतीने कटिंग आहे ते समजले की नाही नक्कीच कमेंट करा. आणि ज्यांना समजलं नसेल त्यांनी कमेंट करा. आणि ज्यांना बाहीची कटिंग पाहिजे त्यांनी भरपूर सारे असे व्हिडिओ आहेत का त्याच्यामध्ये मी बाही कटिंग एकदम सविस्तर सांगितली. व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मी तर स्टॉप करते. पण सोप्या पद्धतीने बाही कटिंग करायला शिका. पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.